आज आपण बाहेर गाड्यावरती जसे सॉफ्ट मोमोज भेटतात ना, अगदी त्याच पद्धतीने घरच्या घरी सॉफ्ट मोमोज कसे बनवायचे ना ते पाहणार आहोत। त्यासाठी कुठे सुद्धा रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती। चला मग आता वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला मी सुरुवात करते। तर आता मी इथे पत्ता कोबी घेतलेला आहे। तर आता त्याला ना छान असं ग्लासाने आपण जेवढं बारीक चिरता येईल ना तेवढं ग्लासानेच बारीक चिरून घेणार आहोत। जर ग्लासाने तुम्हाला चिरायचं नसेल ना कोबी, तर तुम्ही कोबी असा छान खिसणीमध्ये खिसून घेतला तरीसुद्धा चालेल, पण ग्लासाने लवकर असा कोबी बारीक केला जातो, त्यामुळे मी ग्लासाच्याच मदतीने इथे कोबी छान बारीक असा चिरून घेतलेला आहे। एकदम बारीक असा कोबी तुम्हाला चिरून घ्यायचा आहे। पहा, व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पद्धतीने, जास्त मोठाही ठेवायचा नाही आणि जास्त लय बारीकही चिरायचा नाही। पहा, असा दिसतोय त्या पद्धतीने तुम्हाला कोबी छान असा खिसणीमध्ये खिसून घ्या किंवा मग ग्लासाने बारीक करा, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। संपूर्ण बारीक काही कोबी चिरून घेतलेला आहे आणि कोबी सोबत आपल्याला बरंचसं आणखी साहित्य लागणार आहे मोमोज बनवण्यासाठी। तर आता मी संपूर्ण साहित्य दाखवलं असतं चिरताना तर पूर्ण आपला व्हिडिओ मोठा झाला असता, त्यामुळे आता पूर्ण साहित्य दाखवते काय काय घेतले मोमोज बनवण्यासाठी ते। तर इथे कोबी तर चिरून घेतलेलाच आहे, एकदम बारीक असं कोबी आपल्याला चिरायचा आहे, व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने। त्यानंतर आपल्याला जेवढा आपण कोबी घेतलाय तेवढाच आपल्याला इथे गाजर लागणार आहे। तर गाजर हे मी छान असं खिसणीमध्ये खिसून घेतलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या लागणार आहेत। त्याचबरोबर 1 चमचा आल्याचं पेस्ट करून मी कुटून घेतली आहे खलबत्त्यामध्ये। त्यानंतर लसूण सुद्धा कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। लसूण अद्रकची पेस्ट जर तुम्ही यूज केली ना दोन्ही मिक्स करून तरी सुद्धा चालतं। त्यानंतर बारीक असा कापलेला कांदा। तर एवढं सगळं काही साहित्य आपल्याला मोमोज बनवण्यासाठी लागणार आहे। तर यामधला आता गाजर, कोबी आणि कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे ना आपण, तो आता एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया। आणि हे जे बाकीचं साहित्य राहिले ना ते आपण नंतर वापर करणार आहोत त्याचा। आता हा कोबी, गाजर आणि कांदा जो टाकलाय ना तो छान असा मिक्स करून घेऊया। तर कांदा, कोबी आणि गाजर जे आहे छान मिक्स करून घेतलंय मी। त्यानंतर आता यामध्ये ना मीठ घालून घेऊया, भरपूर चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये। आता मीठ टाकून घेतलेलं आहे छान। आता मिठामध्ये ह्या भाज्या एकजीव करून घेऊया। मीठ टाकल्यामुळे ना भाज्यांना पूर्णपणे पाणी सुटतं। या भाज्यांमधलं संपूर्ण जे पाणी सुटलेलं आहे ना नंतर आपण पूर्णपणे सुती कापडाने गाळून घेणार आहोत आणि त्या पाण्याचा वापर आपण कुठे करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच। त्यासाठी आपला व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर पहा, आता मीठ टाकून संपूर्ण साहित्य मिक्स करून घेतलेले। आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटे मुरत ठेवूया। आता 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। याला छान आता आपण सुती कापडामध्ये गाळून घेऊया। आता या भाज्यांमधलं संपूर्ण पाणी मी छान असं सुती कापडामध्ये गाळून घेतलेलं आहे। पहा, एवढं काही पाणी निघालेलं आहे भाज्यांमधून। तर आता या पाण्याचा आपण कुठे आणि कधी वापर करणार आहोत ते मी सांगेल। त्या अगोदर माझं सर्वांना एकच निवेदन आहे, हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात। सोबत जर अजून तुम्ही आपलं हे प्रियंका किचन मराठी हे मराठमोळं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझी कुठली जी पुढची नवीन नारी रेसिपी आहे त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील। आता आपण सुरुवातीला जे साहित्य आपण बाजूला करून ठेवलं होतं ना साईडला, तेच साहित्य मी या ठिकाणी घातलेलं आहे। अद्रक, लसूण, थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर। तर संपूर्ण साहित्य घालून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मोमोजसाठी मधलं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण मोमोजसाठी पीठ मळायला घेऊया। तर आता पीठ मळण्यासाठी इथे मी 1 वाटी मोपूनच मैदा घेतलेला आहे। प्रमाण लक्षात असू द्या, म्हणजे मोमोज कधी सुद्धा तुम्ही बनवले माझ्या पद्धतीने तर बिघडण्याचे कमी चान्सेस राहतील। तर पहा, मैद्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना पाण्याचा आपण कुठे आणि कधी वापर करणार आहोत। आता हे पाणी आपण भाज्यातलं
आपण पीठ मळायला का वापरतोय, तर एकदम कलर छान दिसतो मोमोजचा. जर तुम्हाला मैद्यामध्ये हे पाणी नसेल वापरायचं ना, तर या पाण्याचं तुम्ही सूपसुद्धा बनवून पिऊ शकता. पण पाणी अजिबात फेकून देऊ नका. पाण्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यांचं प्रोटीन असतं, त्यामुळे पाण्याचा शक्यतो तुम्ही सूप बनवण्यासाठी वापर करा, किंवा मग मी जसं मैद्यामध्ये पाणी घालून पीठ मळते ना, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता मी छान कलर येईल मोमोजचा, त्यामुळे मी हे पाणी वापरलेलं आहे मैद्यामध्ये. तर आता माझं जे उरलेलं पाणी आहे ना, त्याचं मी सूप बनवूनच पिणार आहे. मी असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता 1 वाटी मैद्यासाठी मला जेवढं पाणी लागलं ना, तेवढं पाणी मी पीठ मळण्यासाठी वापर केलं आहे त्या पाण्याचा, आणि त्यानंतर बाकीचं पाणी मी सूप बनवण्यासाठी ठेवून दिलं आहे. आणि हे पीठ छान मळलं ना, की मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं होतं. त्यानंतर अर्ध्या तासानंतर इथे मी मोमोज बनवायला घेते आहे. अर्ध्या तासानंतर जो पीठ आपण झाकून ठेवलं होतं त्यालाही छान मळून घेतलं, आणि त्यानंतर पिठीला थोडासा मैदा घेतला, आणि आपण जशी चपाती लाटतोय ना, त्याच पद्धतीने आपल्याला अगोदर तर मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. पण ही चपाती एकदम पातळ अशी लाटायची आहे, जास्त जाड नाही ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस मोमोजचं स्टफिंग यामध्ये भरू ना, त्यावेळेस आपल्याला जास्त पीठ खाल्ल्यासारखं लागणार नाही. एकदम मोमोजचा असा स्वाद येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही लाटी लाटून घ्यायची आहे. पहा, एकदम अशी पातळ स्लाईजमध्ये ही लाटी मी लाटून घेतली आहे चपातीची. त्यानंतर आता घरामध्ये छोटं मोठं कुठलंही टोपण असेल ना तुमच्याकडे, ते घ्यायचं, आणि त्याने गोल गोल असं टोपणाने छान अशी साईज करून घ्यायची. गोल आपल्या जशा पुऱ्या करतो ना, एकदम त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी छान असं संपूर्ण पुऱ्या तयार करून घेतल्यात. आता या पुऱ्यांमध्ये ना, आपण जे मोमोजचं स्टफिंग तयार करून ठेवलं होतं ना, आतमधलं जे सारण, तेच आपल्याला यावरती टाकायचं आहे. संपूर्ण पुऱ्यावरती मोमोजचं स्टफिंग टाकून घ्यायचं, आणि छान ना मोमोज पॅक करून घ्यायचे. आता तुम्हाला जर इथे मोमोजचा आकार द्यायचा असेल ना, छान दिसण्यासाठी, तर तुम्ही मोमोजचा आकारसुद्धा देऊ शकता. पण आता मला ना जास्त टाईम नव्हता, कारण खूप घाईमध्ये हे मोमोज बनवलेले आहेत. क्लिअरिटीसुद्धा जास्त मला हवी तशी आलेली नाही. खूप घाईमध्ये बनवलेत, त्यामुळे मी काय याला शेप वगैरे देत बसणार नाही. जसं मला पटकन पॅक करता येईल तसं मी हे मोमोजचं आतमधलं स्टफिंग पॅक करून घेणार आहे. आता समजा तुम्ही याला मोदकसुद्धा बनवू शकता. मोदकाच्या आकारासारखंच मी याला पॅक करून घेतलं आहे. तर त्यानंतर आता संपूर्ण मोमोज मी पटापट असे पॅक करून घेतले, कारण ना मी लाट्या बारीक अशा लाटत पण बसले नाही. चपात्यासारखं अगोदर करून घेतलं, त्यानंतर मस्त टोपणाने पुऱ्यासारखं अगोदर केलं, नंतर स्टफिंग भरली, आणि नंतर छान असं पॅक करून घेतलं. पहा, इथे संपूर्ण माझे मोमोज एकसारखे असे बनवून तयार झालेले आहेत. छान दिसत आहेत. आता संपूर्ण मोमोज मी बनवून घेतलेले आहेत. आता ना तुमच्याकडे जर चाळणी असेल ना, तर चाळणीमध्ये तुम्ही वाफवून घ्या, किंवा मग तुम्ही इडली पात्रामध्ये मोमोज वाफवले ना तरीसुद्धा चालेल. चाळणीला अगोदर तर तेल लावून घ्यायचं, आणि त्यानंतर एक एक मोमोज चाळणीवरती ठेवून द्यायचा. आता एका साईडला ना मी इकडे कढईमध्ये लगेच पाणी गरम करायला ठेवलं होतं, आणि मोमोजची चटणी बनवण्यासाठी 3 टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक टाकून घेतली होती. म्हणजे मोमोज आपले शिजेपर्यंत ते आतमधलं सगळं टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी टोमॅटो ते सगळे शिजून निघतील. म्हणजे कसं मोमोज झाले की पटकन अशी चटणी बनवता येईल. तर पहा, इथे मस्त असे मोमोज तयार झालेले आहेत. एकदम सॉफ्ट, जसे बाहेर गाड्यावरती भेटतात ना, अगदी त्याच पद्धतीने घरी मोमोज बनवून दाखवलेत. त्याचबरोबर आता चटणीसुद्धा बनवली होती, कारण चटणीची रेसिपी मी काय तुमच्यासोबत शेअर नाही केली. ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ही टोमॅटोची चटणीची रेसिपी शेअर केली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथून नक्की पहा.